BSM म्हणजेच ब्राह्मण शिक्षण मंडळ जे ठाण्यातली आता जवळजवळ 90 वर्ष पूर्ण होत आहेत ज्या संस्थेला, त्या संस्थेचं नवीन रूप म्हणजेच ज्ञानानंद स्कूल ही इंग्रजी माध्यमाची सेल्फ फायनान्सची शाळा ज्याची मान्यता आम्हाला 2019 साली मिळाली। ती आम्ही शाळा उघडली होती कारण आम्हाला ICSE बोर्डाची एक शाळा सुरुवात करायची होती। तर ते आमचं ध्येय पूर्ण झालंय आणि आम्हाला 2024 मध्ये 2025 साली 9वीचा प्रवेश घेण्यासाठी CISCE काउन्सिल म्हणजेच ICSE बोर्डाचं ॲफिलिएशन मिळालेलं आहे। त्या संदर्भात ही PC आम्ही ऑर्गनाइज केली होती। सर, मुलांना कशा प्रकारे सुविधा उपलब्ध आहे? मुलांना सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत। कंप्लीट डिजिटल एज्युकेशन आहे। एका वर्गात 40च मुलं असणार आहेत। संपूर्णपणे वातानुकूलित या वर्गखोल्या असणार आहेत। डस्ट फ्री एन्व्हायरमेंट मध्ये आपण यांना शिकवणार आहोत आणि सर्व उत्तम शिक्षक आणि ICSE बोर्डाचं जे सुंदर करिक्युलम आहे त्या करिक्युलमचं काटेकोर पालन करून आपण ह्या शाळेचं नाव वाढवणार आहोत। सर, शाळेमध्ये जी काही फी आहे ती सर्वसामान्य पालकांना परवडणारी आहे? शाळेमध्ये जी फी ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टीचे इन्क्लुजन्स केलेले आहेत, त्यामुळे पालकांना अवांतर खर्च कमी करणारी ही फी असणार आहे। त्यामुळे शाळेतनं घरी गेल्यानंतर पालकांना परत एकदा त्यांना अबॅकस क्लासला घेऊन जा, कराटे क्लासला घेऊन जा, स्पोर्ट्सला घेऊन जा, ह्या सगळ्या गोष्टी शाळेतच कशा त्यांच्या करून घेता येतील की जेणेकरून मुलांना एकदा पालकांनी शाळेत सोडलं आणि घरी नेल्यानंतर मुलांना स्वतःवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी सुद्धा स्कोप मिळणार आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी शाळेतच झाल्यामुळे त्यांना अवांतर खर्च पण वाचणार आहे। त्यामुळे ते एकूण एक जर आपण विचार केला तर शाळा विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूप त्रास होईल आणि अशी ही फी नसणार आहे आणि परवडणारीच फी असणार आहे। पालकांना काय आव्हान? पालकांना हे आव्हान करीन की तुमच्या घराच्या जवळची शाळा निवडा। मुलांचा कमीत कमी वेळ ट्रॅव्हलमध्ये जाईल याचा विचार करा। मुलगा घरातनं बाहेर पडल्यावरती 20 ते 25 मिनिटात जास्तीत जास्त शाळेत पोहोचला पाहिजे आणि शाळेतनं बाहेर पडल्यावरती 20 मिनिटात घरी पोहोचला पाहिजे। आणि आपलं अजून एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे की इथे आपल्या जे धार्मिक कर्मकांड असतं, जसं आपण इथे गणपती फेस्टिवल साजरे करतो, आपण एकादशीची मोठी फेरी काढतो, त्यामुळे जरी ICSE शाळा असली तरी आपलं जे धार्मिक कर्मकांडांशी जोडून घेणारे हे ब्राह्मण शिक्षण मंडळ आहे, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी सुद्धा इथे शिकवल्या जाणार आहेत। त्यामुळे ICSE बोर्ड हे फॅड असलं असं समजून न चालता इथे कर्मकांड, धर्मकांड आणि सगळ्या गोष्टी सुद्धा शिकवल्या जातील। गीतेचा इथे संपूर्ण अभ्यास तुम्हाला शाळेत मिळेल, कारण ब्राह्मण शिक्षण मंडळ ही गीता ही स्पर्धासाठी ओळखली जाणारी शाळा आहे। त्यामुळे इकडनं पास होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कराटे पण येईल, गीता पण येईल, इंग्रजी पण येईल आणि छान मराठी पण बोलता येईल। सर, शाळा म्हटलं तर ओव्हर कॅपॅसिटी अनेकदा होत असते, आपल्याकडे सेटिंग व्यवस्था कशी असते? आपल्याकडे एका वर्गात 40च मुलं असणार आहेत। 40च्या वर आपल्याकडे मुलं नसणार आहेत। एका इयत्तेत एकच तुकडी असणार आहे, त्यामुळे तुकड्यांचा पण भरीमार नसणार आहे आणि संपूर्ण शाळेत म्हणजे 12 डिव्हिजन्स मध्ये 480च विद्यार्थी असणार। दरवाजाला डिजिटल लॉक आहे तुम्ही म्हटलं, त्याबद्दल काय सांगणार? प्री प्रायमरी क्लासरूम्सना हल्ली काय होतं की पटकन अनऑथराइज्ड एंट्रन्स जर झाला तर लहान मुलं पण घाबरून जातात बऱ्याचदा। आणि बऱ्याचदा असं म्हटलं जातं की प्री प्रायमरी क्लासरूम्स हे ग्राउंड फ्लोअरला असावेत, मुलांना कमीत कमी जिना चढायला लागायला हवा, कारण लहान मुलं जिन्यातनं पडू शकतात। पण त्याच्यासोबत ते ग्राउंड फ्लोअरवर ठेवल्यामुळे त्यांना एक सिक्युरिटी रिस्क निर्माण होते की पटकन एखादा माणूस आत आला आणि ते मूल चिमुकलं असतं, ते घाबरू शकतं किंवा काही चुकीचा अनर्थ होऊ शकतो। त्यामुळे ह्याला आपण बायोमेट्रिक लॉक सिस्टम केलेली आहे, ज्याला फक्त प्रिन्सिपल, शिक्षक आणि एक जी आया म्हणून जी शिपाई असते की ज्यांना सेविका आपण ज्यांना म्हणू की जी त्यांना ओळखीची असते, त्यांच्याच अंगठ्याने ते उघडता येतं। आज संस्थाचालक म्हणून मी जरी त्या वर्गात जायचं म्हणलं तर मलाही त्या वर्गात एंट्री मिळणार नाही। सर, आपण तुम्ही SSC बोर्डात